दिव्यागारच्या शांत किनाऱ्यांना मागे सोडत आता आपण प्रवेश करत आहोत अशा भूमीत जिथे इतिहास फक्त पुस्तकांमध्ये नाही तर प्रत्येक रस्त्यात, प्रत्येक मंदिरात आणि प्रत्येक वास्तूत जिवंत आहे. हे आहे श्रीवर्धन, मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी अतूट नातं असलेली भूमी. याच मातीतून उदयास आले मराठेशाहीचे पहिले पेशवे. याच भूमीने अनेक ऐतिहासिक घडामोडी जवळून पाहिल्या. आज आपण शोध घेणार आहोत श्रीवर्धनच्या इतिहासाचा, इथल्या प्राचीन मंदिरांचा आणि पेशव्यांच्या वारशाचा. चला तर मग या इतिहासातील प्रवासाच्या अंतिम पर्वाला सुरुवात करूया. श्रीवर्धनच्या ऐतिहासिक भूमीत प्रवेश केल्यानंतर आता आपण येऊन पोहोचलो आहोत इथल्या ग्रामदेवतेच्या चरणी, श्री सोमदाई माता मंदिर. शेकडो वर्षापासून श्रीवर्धनच्या भूमीचं रक्षण करणारी ही देवी आजही हजारो भाविकांची श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच एक वेगळीच प्रसन्नता जाणवली. जणू इतिहास, श्रद्धा आणि अध्यात्म यांचा संगम इथे अनुभवायला मिळाला. अनेक पिढ्या या देवीच्या आशीर्वादाने वाढल्या. अनेकांनी आपल्या सुखदुःखाच्या कथा इथे व्यक्त केल्या आणि आज आपणही या पवित्र भूमीत उभे राहून त्या श्रद्धेचा एक छोटासा भाग अनुभवणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सोमदाई मातेच्या या प्राचीन मंदिराबद्दल. काही स्थानिक वर्णनानुसार देवीमध्ये शिव, भवानी, वासुकी आणि नंदी या शक्तींचा संगम मानला जातो. स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर अनेक शतकांपासून श्रीवर्धनचं संरक्षण करत आलं आहे. काही कथानुसार देवीचं स्थान अगस्त्य ऋषींच्या काळाशी जोडलेलं मानलं जातं. मंदिर जुन्या कोकणी शैलीत बांधलेलं असून कौलारू रचना पाहायला मिळते. काही स्थानिकांकडून अशी आख्यायिका ऐकायला मिळते की पूर्वी श्रीवर्धन परिसरात समुद्र, जंगल आणि रोगराई यांचा धोका जास्त होता. त्या काळात गावकऱ्यांना देवीचं अस्तित्व जाणवलं आणि नंतर या ठिकाणी देवीचं मंदिर उभारण्यात आलं. तर एक आख्यायिका अशी पाहायला मिळते की एका लोककथेनुसार सोमदाई देवी, कुसुमादेवी आणि कालभैरव यांचा एकत्र संबंध सांगितला जातो आणि तिन्ही देवस्थान गावच्या रक्षणासाठी जोडलेले गेले आहेत. तर काही कथांमध्ये देवीला स्वयंभू सुद्धा म्हटलेलं आहे. श्रीवर्धनचे छोटे छोटे रस्ते भटकत मी येऊन पोहोचतो पेशवे स्मारकाजवळ. पण इथे आल्यानंतर समजतं की या वास्तूचं पुनर्वसनाचं काम चालू आहे. मग पेशवे स्मारक बघून मी निघतो आपल्या सफरीच्या पुढच्या टप्प्याकडे. प्रवासात काही ठिकाणं अशी भेटतात ज्यांच्यासाठी आपण खास येत नाही, पण एकदा तिथे पोहोचल्यावर लक्षात येतं की खरी जादू तर इथेच दडलेली आहे. श्रीवर्धनच्या अशाच एका शांत कोपऱ्यात वसलेलं आहे श्री ईश्वर मंदिर. पहिल्या नजरेत साधं वाटणारं, पण जितकं जवळ जाल तितकं सौंदर्य खुलत जातं. ना मोठी गर्दी, ना गोंगाट, फक्त मंदिर, त्याचा परिसर आणि त्या जागेची एक वेगळीच शांतता. कधी कधी एखाद्या ठिकाणाची खासियत त्याच्या प्रसिद्धीत नसते, तर त्या ठिकाणी उभं राहिल्यावर मिळणाऱ्या अनुभवात असते. आणि कदाचित म्हणूनच श्रीवर्धनचा हा थांबा या संपूर्ण प्रवासातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक ठरतो. 2 दिवसाचा हा प्रवास आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. हरिहरेश्वरची प्रदक्षिणा, दिव्या आगारची मंदिरे आणि श्रीवर्धनचा इतिहास. या प्रवासाने आपल्याला अनेक कथा दिल्या, अनेक आठवणी दिल्या आणि कोकणाला एका नव्या नजरेतून पाहण्याची संधी दिली. आता दिवस मावळतीकडे झुकतोय आणि आम्ही आलो आहोत समुद्र किनाऱ्यावर, या प्रवासाचा शेवटचा क्षण अनुभवायला. समोर अथांग समुद्र, क्षितिजाकडे हळूहळू झुकणारा सूर्य आणि मनात साठून राहिलेल्या असंख्य आठवणी. काही प्रवास किलोमीटर मध्ये मोजले जात नाहीत, ते मोजले जातात अनुभवांमध्ये, आणि हा प्रवास त्यापैकी एक. या सुंदर मावळतीसोबत आपल्या या सफरीचा शेवट होतो, पण कोकणच्या वाटांवर पुन्हा एकदा भेटण्याच्या आश्वासनासह मी संजोग तुमचा रामराम घेतो. पुन्हा भेटूया एका नव्या रस्त्यावर, एका नव्या इतिहासासोबत, एका नव्या प्रवासात. जय शिवराय.